राजकारणामध्ये इतके वर्ष राहिल्याच्या नंतर असं आलं मनामध्ये आणि गेलं कुठेतरी असं काही होत नसतं. आणि दुसरी गोष्ट, निवडणुकीच्या तोंडावरती जर आपली किंवा निवडणूक चालू असताना जर असे निर्णय घेणं तर त्याला काही अर्थ राहत नाही त्याच्यामध्ये. आणि आता या वयामध्ये आता काहीतरी मिळवण्याच्यासाठी म्हणून आणि काहीतरी राजकीय पदं मिळावेत म्हणून आपण त्या ठिकाणी कार्यरत होणं हे काही मला वाटत नाही की ते बरोबर असणार आहे. मुद्दा असा आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस एकदा त्यावेळेसपर्यंत आमची भूमिका तयार झालेली नव्हती. आम्हाला विश्वास होता अजूनही की ह्याच्यामध्ये कुठेतरी पक्षातले काही जे एकच नेता नाही, बाकीचे नेत्यामध्ये सुद्धा अस्वस्थता आम्हाला जाणवत होती की, पण तरी कोणी काही बोलू शकत नव्हतं, करू शकत नव्हतं, अशा प्रकारची परिस्थिती होती. पण सामूहिक नेतृत्वाच्या जोरावरती पक्षामध्ये जे काही थोडं बहुत जर वेगळ्या मार्गाने जाण्याची जी दिशा पकडलेली आहे ती त्याला कुठेतरी पुन्हा एकदा चांगलं वळण लागेल अशा प्रकारची भावना आणि विश्वास होता.